आहे तो आपल्या अंतःकरणामध्ये आहे. अंतःकरण म्हणजे काय? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या चार ठिकाणी आपल्याला त्या सरस्वतीचा शिरकाव दिसतो. पहिल्यांदा मनाकडे येतो. मन काय करतो? बुद्धीला सांगतो. बुद्धी काय करते? चित्ताकडे नेते आणि चित्तामध्ये अहंकार निर्माण होतो. आणि अहंकार निर्माण झाल्यामुळे माणसाला ज्ञान कळत नाही. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? ह्या चारी वाण्या प्रकाशित झाल्यानंतर आपल्या मनाकडे, मनातून बुद्धीकडे, बुद्धीतून चित्ताकडे आणि चित्ताचं चैतन्य व्हायला पाहिजे. कारण परमात्मा चैतन्य स्वरूप आहे आणि एकदा का ते चैतन्य आपल्या अंतःकरणामध्ये ह्या चारी वाण्यांमध्ये किंवा मन, बुद्धी, चित्त आणि चैतन्य ज्या ठिकाणी अहंकार आहे, प्रत्येक माणसाला अहंकार बरं का, जेवढा अहंकार आहे तेवढा अज्ञान आहे माणसाकडे. आणि हा अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणजे अहंकार कधी जातो? तर आपल्या ज्या ठिकाणी अहंकार आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ज्या ठिकाणी अहंकार आहे त्या ठिकाणी मन, बुद्धी, चित्त आणि चैतन्य निर्माण व्हायला पाहिजे. आणि चैतन्य हाच परमात्मा आहे. आणि तो एकदा आपल्याकडे प्रकाशित झाला तर आपल्या चारी वाण्या आपल्या बोलायला लागतात. फक्त हे वाचाच बोलत नाही, तर त्या अंतःकरणातून म्हणजे परेतून आपल्याकडे परा, पश्चंती, मध्यम, वैखरी अशा चारी वाण्यातून माणूस बोलायला लागतो. जोपर्यंत परेपर्यंत जात नाही आपण, परावाणी चालू होत नाही, तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञानाची प्रचिती येणार नाही. कारण परेच्या ठिकाणी सगळे बसलेले आहेत ना, परेच्या ठिकाणी सगळे विषय बसलेले आहेत. परेच्या ठिकाणी अहंकार बसलेला आहे, परेच्या ठिकाणी त्रिगुण बसलेले आहेत. आणि ते परत आपली एकदा धुवून निघाली तर मनुष्य आत्मज्ञानाकडे वळतो आणि त्याची सरस्वती जी आहे त्याला प्राप्त होते. आता आपण ह्या एकनाथी भागवत अध्याय 23 आणि त्यातील श्लोक क्रमांक 28 आणि यातील ओवी क्रमांक 39 म्हणजे 439 पर्यंत आपण आलो होतो. 439. आता आपण 440 ओवीपासून आपण सुरुवात करूया. ऐशी हरीने कृपा करुनी माझे धनेशी अज्ञान हरुनी एक वेळे उपजविली. ऐसे हरीने कृपा करुनी माझे धनेशी अज्ञान हरुनी विवेक वैराग्य ये दोन्ही माझे हृदय भुवनी प्रकाशली. इथे हा आपला उज्जैनी नगरीमधला हा कंजूस ब्राह्मण आता गोष्ट सांगायला लागला आणि ती गोष्ट सांगता त्याला आलेले अनुभव तो सांगायला लागला. म्हणजे जोपर्यंत जो तापत्रयी पोळला, संसार दुखे दुखावला, तोच अधिकारी झाला परमार्थाशी. सगळ्या माणसांना ताप, दुःख, कष्ट जेव्हा होतात तेव्हाच तो परमार्थ खऱ्या परमार्थाला तेव्हाच माणूस लागतो, तेव्हाच सुरू होतो त्याचा परमार्थाचा प्रवाह. की त्याला ताप, दुःख, कष्ट आले तरच. अन्यथा ज्याच्याकडे सगळं आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे त्याच्याकडं, तो परमार्थ करतच नाही बरं का. ज्याला ताप आले, दुःख आले, कष्ट आले संसारामध्ये, तोच परमार्थ करू शकतो. म्हणून अनुतापाविन भाव, भावेविन देव कैसे पाविजे. अनुताप नाही तर भाव नाही, भाव नाही तर देव नाही, अनुताप व्हायला पाहिजे. म्हणून समर्थ रामदासांनी ओवी उलट करून सांगितली. जया नाही अनुताप हे त्याचे पूर्व पाप. जया नाही अनुताप, ज्यांना संसाराचा ताप नाही हे त्यांचे पूर्व पाप, म्हणजे मागच्या जन्माचे त्यांचे पाप हेच सांगितलंय. जया नाही अनुताप हे त्यांचे पूर्व पाप. म्हणजे ज्याच्या वाट्याला अजिबात दुःख येत नाही हे त्याचं पाप सांगतात समर्थ रामदास. क्षणा विक्षेप पराधिकपणे
प्रत्येक क्षणाक्षणाला माणसाला संसाराचे प्रपंचाचे ताप झाले तरच माणूस परमार्थाकडे वळतो, अन्यथा परमार्थाकडे वळतच नाही माणूस हो. आणि म्हणून भगवंत प्रत्येक माणसाला अनुताप देतो. त्याला कारण हे आहे की बघ रे बाबा, तुझ्या आतमध्ये मीच आहे आणि मीच तुला ताप देणार आहे. का ताप देतो? तर माझं भजन कर. एवढंच त्यांचं भगवंताचं एवढंच सांगणं असतं. म्हणून ते ज्ञानोबाऱ्या स्पष्टपणे लिहितात बघा. ही ओवी आपण बऱ्याच वेळा ऐकलेली आहे, मी परत ती ओवी घेतो बघा. ज्ञानोबाऱ्या काय सांगतात बघा. विवेक वैराग्य दोन्ही प्रवेशल्या हृदय भवनी. बघा, विवेक आणि वैराग्य हे दोन्ही कधी येतात? हृदयरूपी भवनामध्ये, म्हणजे हृदयामध्ये कधी तयार होतात? तर ज्या वेळेला आपल्याला ताप दुःख कष्ट येतात संसारामध्ये, काहीतरी व्याधी लागतो आपल्याला, त्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होतो, विवेक निर्माण होतो. आणि मग ज्ञानोबा स्पष्टपणे सांगतात, विवेक वैराग्य दोन्ही प्रवेशल्या हृदय भवनी. विषय वासना निरसोनी जीव सोहमपणे वरती. म्हणजे आपोआपच त्याचं नामस्मरण चालू होतं. जीव सोहमपणे वरती म्हणजे काय? सोहम हे काय आहे? तर हे तत्वरूपाने आहे. आणि ज्या आपल्या रोमारोमामध्ये ते अनुताप म्हणजे जे काय आपल्याला दुःख असेल, ताप असेल, कष्ट असेल, त्यासाठी त्या दुःखाच्या वेदना सर्व अंगामध्ये माणसाच्या येतात, सर्व अंगाला बरं का. जसं काही एखाद्या माणसाच्या अंगाला अग्नी लागावी, अग्नीने पेट धरावं, तसं ते दुःख माणसाला काय करतो? मनाला सतवतो. आणि ते दुःख प्रत्येक माणसाच्या मनाला तापदायक झालं. म्हणून तापला ज्यावेळेला माणूस तापतो त्यावेळेलाच भगवंताचं भजन चालू होतं, आपोआप चालू होतं बरं का. इथे ज्ञानोबा सांगतात म्हणजे आपोआपच चालू होतो. ज्ञानोबा काय सांगतात? विवेक वैराग्य दोन्ही प्रवेशल्या हृदय भवनी. विषय वासना निरसोनी जीव सोहमपणे वरती. आपोआपच भजन चालू होतो. आणि म्हणून अनुतापे विन भाव, भावे विन देव कैसे पाविजे. ज्याला अनुताप नाही, ज्याला दुःख नाही, ताप नाही, कष्ट करावे लागत नाही, तो भजन करणारच नाही. त्याच्या मुखातून भगवंताचं नाम येणार नाही. भगवंत जो काय आपल्याला ताप दुःख कष्ट आणतो त्याला एकच कारण आहे की आपल्या भाग्याचा उदय झाला असं समजायला हरकत नाही. भाग्याचा उदय झाला बरं का असं सांगतात. कोण सांगतात? संत सांगतात. कारण काय? बरे झाले देवा, तुकोबारा सांगतात, बरे झाले देवा, निघाले दिवाले, बरं या दुष्काले पिढा गेले. आणि पुढे सांगतात की अनुतापे तुझे राहिले भजन, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा संसार, झाला हा वमन संसार. काय सांगतात? संसार उलटीसारखं वाटलं पाहिजे माणसाला, झाला वमन संसार. बघा, इथपर्यंत भगवंत ज्यावेळेला आपल्यावर दुःख आणतो त्यावेळेला आपल्याला, मग आता जे काय आपल्याला हे 1000 लोक आहेत ते सगळे हे कुठेतरी ताप दुःखाने, कष्टाने, तापाने, दुःखाने तापलेले आहेत. संसार तापे तापलो देवा, करिता सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठवले पाय, ये ग माझे माय पांडुरंगे. बघा, ज्ञानोबा सांगतात, संसार तापे तापलो देवा, करिता सेवा कुटुंबाची. म्हणजे संसारामधून ताप दुःख कष्ट आले, कुटुंबाची सेवा करता करता, करिता सेवा कुटुंबाची. संसार तापे तापलो देवा, करिता सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठवले पाय. म्हणून भगवंताचे पाय आठवतात. जे काय आता आपल्यासमोर जे काय 1000 लोक आहेत ते कुठंतरी तापाने ग्रासलेले आहेत, तापाने कुठंतरी तापलेले आहेत ते दुःखाने. आणि म्हणून प्रत्येक दिवशी ते न चुकता हजर असतात प्रवचनाला. का? त्यांना माहिती याच्याशिवाय पर्याय दुसरा मार्ग काहीच नाही. आपल्याला या संसारातून म्हणजे जीवन मरणाच्या चक्रातून बाजूला काढणारे एकमेव संत म्हणजे तुकाराम महाराज, ज्ञानोबाराया, नाथबाबा, हे सगळे संत जे आहेत उच्च कोटीचे संत आहेत.
कबीरदास, आणि ह्यांचं आपण जोपर्यंत आपल्या हातात या संतांचं वाङ्मय जोपर्यंत हाताला लागत नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. कारण संपूर्ण त्यांनी जे काय आपलं आयुष्य संपूर्ण म्हणजे त्यांनी अवतारच त्यांनी त्यासाठी घेतला की संपूर्ण जड जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी अवतार घेतलेले आहेत. अनेक जन्मामध्ये त्यांचे अवतार झालेले आहेत. आणि ह्या कलियुगामध्ये तुकाराम महाराज, ज्ञानोबाराया, नाथबाबा हे संपूर्ण जे आत्मज्ञानी पुरुष आहेत ते मागच्या जन्मात होते आणि भगवंतांनी त्यांना ह्या जड जीवाचा कलियुगामध्ये, कारण कलियुग संपूर्ण विषयाधीन आहे आणि म्हणून त्यांना परत या कलियुगामध्ये भगवंताने ह्या जड जीवांना सोडवण्यासाठी अवतार धारण करून यावं लागलं. आणि हे अवतार अधिक संत आहेत बरं का, आणि म्हणून ते एवढे सांगतात. पण आपण संतांचं अवलोकन करत नाही, हे आपलं आद्य कर्तव्य आहे. संतांच्या मार्गाने पावलावर पाऊल ठेवून आपण चालायला पाहिजे, तरच हे ज्ञान प्राप्त होईल. जगामध्ये भरपूर काय चाललंय पण आपण ते बोलू शकत नाही का, आपल्याला बोलण्याचा अधिकार पण नाही. पण तुम्ही समजून जावा की संतांना काय सांगायचं. ऐशी हरीने कृपा करुणी माझे धनेशी अज्ञान हरुणी. बघा, हरीने माझ्यावर कृपा केली. हा उज्जैनी नगरीतला, उज्जैनी नगरीमधील हा ब्राह्मण, जातीने ब्राह्मण आहे, कंजूस ब्राह्मण. पण त्याने आता आपली जे काय दुःख सोसलं संसारामध्ये आणि तो आता बोलायला लागला की ऐशे हरीने कृपा करुणी माझे धनेशी अज्ञान हरुणी. बघा, हरीने कृपा केली आणि माझं संपूर्ण अज्ञान कुठं होतं, धन होतं आणि तेच माझं अज्ञान होतं. माझ्याकडे प्रॉपर्टी होती, धनधान्य सगळी, बायका मुलं सगळी होती माझ्याकडं. पण त्या हरीनं काय केलं, माझ्यापासून बाजूला केले आणि ते सगळं अज्ञान होतं. म्हणजे प्रत्येक माणसाकडं जो काय गडगंज संपत्ती आहे असा माणूस अज्ञानी आहे सांगायचं त्यांना. जेवढं जास्त माणसाकडे पैसा अडका आहे तेवढं त्याच्याकडं अज्ञान. कारण अज्ञान म्हणजे काय, भजन नाही तुमच्याकडं. भगवंताचं भजन करणं म्हणजे ज्ञान, आणि भजनानंदामधूनच ज्ञान प्राप्त होतो. असे आपण कितीही शास्त्र वाचले, कितीही आपण गडगंज संपत्ती कमवली, तरी पण भगवंताच्या ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. म्हणून जवळ करी माझी भक्ती, तव तव अविद्या निवृत्ती. जसं भगवंताचं नामस्मरण कराल तसं तुमच्याकडं अविद्या, अज्ञान बाजूला होईल. जवळ करी माझी भक्ती, तव तव अविद्या. जेणे माझ्या स्वरूपाची प्राप्ती, श्रुती वेदांती अतर्क्य. नाथबाबा सांगतात, माझ्या स्वरूपाची प्राप्ती जी आहे ती श्रुतींना पण 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण वाचून येत नाही. पण तीच प्राप्ती जर माणसाला संसारामध्ये ताप दुःख कष्ट आले आणि त्या तापलेल्या अवस्थेमध्ये माणसाचं भजन नामस्मरण चालू झालं तर त्या नामस्मरणातून भगवंताची कृपा होते. लक्षात घ्या काय बोलतो ते, महत्त्वाचा मुद्दा आहे. नाथबाबांना हे सांगायचं की आपल्याला ताप दुःख कष्ट येतात ते चांगल्यासाठी येतात. जया नाही अनुताप हे त्याचे पूर्वपाप सांगतात. ज्याला अनुताप नाही त्याचं पूर्वपाप आहे. आणि म्हणून मी काल तुम्हाला सांगितलं की कुंतीने काय मागितलं की देवा मला सदोदित दुःखात ठेव. का रे बाबा असं का सांगितलं आई? तर सांगितलं की जोपर्यंत ताप दुःख कष्ट नाही तोपर्यंत माझ्याकडे भजन नाही. आणि म्हणून प्रत्येकाला भगवंतांनी जे काय ताप दुःख कष्ट दिलेले आहेत ते आपलं नामस्मरण जास्त व्हावं. आणि नामस्मरण करता आपण भगवंताच्या त्या स्वरूपाशी एकरूप होऊन त्या भगवंतापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून प्रत्येक जीवाला ताप दुःख कष्ट दिलेले आहेत. आणि
फार महत्त्वाचा मुद्दा नाथबाबांनी इथे मांडलेला आहे. ऐसे हरीने कृपा करुनी. बघा, हरीने कृपा केली माझ्यावर. काय कृपा केली? माझे धनेशी अज्ञान हरुने. माझा धनावरती असलेला तो लोभ, धनावरती असलेला लोभ तो घालून टाकला लोभ माझा. आणि मी कसा झालो आता? मी कसा झालो? माझ्याकडलं लोभ निघून गेला. कारण धन हेच सगळं काय मी समजत होतो आणि भगवंताला मी विसरलो होतो. बरं झालं देवा, निघालं दिवालं. बरं या दुष्काळ पिढा गेली. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला वमन संसार. काय सांगितलंय? संसार उलटीसारखा वाटायला लागला. का? तर एवढे ताप दुःख कष्ट माणसाने सोसल्यानंतर त्याला तो संसार उलटीसारखा वाटतो. वमन झाला हा संसार वमन. अनुतापे तुझे राहिले चिंतन. आणि अणूंचा ताप झाल्यामुळं आपोआपच माणसाचं भजन चालू होतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे आपला, बरं का, या बोलीमधला. माझे धनेशी अज्ञान हरुने, विवेक वैराग्य दोन्ही, माझे हृदय भवनी प्रवेशिली. बघा, आणि काय झालं की माझे हृदय भवनी प्रकाशले. म्हणजे नाथबाबा सांगतात की सगळं माझ्याकडला धन गेल्यामुळे, धनावरती असलेलं लोभ गेल्यामुळे तो अज्ञान माझा नाहीसा झाला आणि माझ्या पिंडामध्ये विवेक आणि वैराग्य काय झाला? विवेक आणि वैराग्याचा प्रवेश झाला. हृदयभवनी, हृदयरूपी भवनामध्ये, हृदयरूपी प्रदेशामध्ये विवेक आणि वैराग्याचं काय झालं? पदार्पण झालं, प्रवेश केला. आणि म्हणून बहुदुःख भोगिले जेणे, तयाशीच परमार्थ बाणे. आणि संसार दुःखाचे ने गुणे, वैराग्य उपजे. संसार दुःखाचे ने गुणे, वैराग्य उपजे. समर्थ रामदास सांगतात संसार दुःखाचे ने गुणे. म्हणजे संसारामध्ये दुःख ताप कष्ट आला तर कैक पट्टीने वैराग्य वाढतो. वैराग्य उपजे. संसार दुःखाचे ने गुणे, वैराग्य उपजे. वैराग्य कधी निर्माण होतो? की ताप दुःख कष्ट आले तर. नाहीतर माणसाला वैराग्य येतच नाही. म्हणून बहुदुःख भोगिले जेणे, तयाशीच परमार्थ बाणे. ज्याने ताप दुःख कष्ट भोगल्यात त्यांच्यामध्येच परमार्थ बांधला जातो. त्यांच्या अंगामध्ये परमार्थ बांधला जातो. कारण अंगामध्ये आपले वेदना असतात. हो, प्रत्येकाच्या शरीरामध्ये भगवंत आपल्याला एका व्याधी देतो, ताप देतो. ते कशासाठी देतो? तापला तर माणूस काय करतो? भजन करतो. जसं एखादा माणूस तापला तर भजन करतो. आता संसारातली तुम्हाला एक साधा तुम्हाला उदाहरण देतो मी. एखादा माणूस आहे, एखादा प्रपंच चालवतो. त्याने आपल्या घरामध्ये सगळं आणलं. काय आणलं? तांदूळ आणली, भाजी आणली, सगळं आणलं. मग आपण का लगेच ते तांदूळच वाढतो का जेवायला? भाजी लगेच आपण कापून देतो का? नाही, आपण काय करतो? ती चांगल्या प्रकारे मस्तपैकी धुतो, आपण स्वच्छ करतो. आणि तिला काय करतो? तिला आपण स्टोववर किंवा गॅसवर किंवा शिगडीवर आपण ठेवतो. तिला शिजवतो आणि शिजवल्यानंतर आपण खातो. प्रक्रिया आहे की नाही तिच्यावर? जशी आपण आपल्या अन्नावर प्रक्रिया करतो आणि मग ते अन्न खाण्याच्या लायकीचं होतं. तोपर्यंत ते अन्न आपण जर खाल्लं ते अन्न तर आपल्याला ते पचणार नाही. तसं प्रपंचामध्ये, परमार्थामध्ये पण असतं. जोपर्यंत आपल्याला ताप दुःख कष्ट नाही, जोपर्यंत ती अग्नी, म्हणजे कोणती अग्नी? अनुतापाची अग्नी जोपर्यंत आपल्या शरीराला लागत नाही तोपर्यंत माणूस भजन करायला बसत नाही. म्हणून जया नाही अनुताप त्याचे पूर्व पाप. समर्थ रामदासांनी लिहिलंय. माझे हृदय भवनी प्रकाशिली. माझ्या हृदयरूपी भवनामध्ये प्रकाश पडला, विवेक आणि वैराग्याचा प्रकाश पडला. आता 441 ओवी काय सांगते बघा. परी कोणी काळी कोणी देशी, कोण समय विशेषी, हरी कृपा करीतो कैसी, हे कोणाशी कळेना. परंतु कुठल्या काळामध्ये, कुठल्या वेळेमध्ये, कुठल्या घटकेला आपल्यावर भगवंत कृपा करेल हे कोणीच सांगू शकत नाही. ताप दुःख कष्ट 100% येणार. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आयशे किती. जे जे कर्म करणार त्याचा आपल्याला भोग भोगायला. केले कर्म झाले त्याची भोग आले. बघा, जे आपण कर्म करणार त्याचेच भोग आपल्याला येतात. बाकी आपण कर्म केलेच नाही
वाईट कर्म, तर आपल्याला ते भोगायला येणारच नाही. केले कर्म झाले, जसं आपण एखाद्या शेतामध्ये आपण जो आपण बीज बोवू, म्हणजे जो बीज आपण लावू, त्याच बीजाचं फळ आपल्याला येतो. आपण गहू लागलं तर गहूच येणार, गहूला तांदूळ येणार नाही. बाजरी लावली तर बाजरीच येणार. तसं जे जे कर्म आपण लावणार, त्या कर्माचं काय होतं, त्या कर्माचं बीज त्याप्रमाणे येतो. आणि म्हणून इथं काय सांगतात की परी कोणे काळी कोणे देशी, कोण समय विशेषी, हरी कृपा करीती कैशी. हे कोणाशी कळेना, कुठल्या माणसावर कधी कृपा करेल देव आणि कोणत्या वेळेला करेल हे कोणालाच गणित कळलेलं ना अजून. ह्याचं गणित कोणालाच मिळालं नाही. ह्याच जन्मात आपल्याला फल भोगायला येतील का पुढच्या जन्मात येतील हे कोणी सांगू शकत नाही. कारण ते संपूर्ण लेखाजोखा, कर्माचा लेखाजोखा भगवंताकडे आहे. तो आपल्याला कळत नाही. आपण कितीही प्रयत्न केले तरी कुठल्या काळामध्ये कुठल्या वेळेला ते आपल्याला दुःख ताप कष्ट जे काय आपल्याकडे कर्म झाले ते कधी भोगायला येतील हे कोणीच सांगू शकत नाही. आणि त्याचा लेखाजोखा कोणाकडे आहे? भगवंताकडे हो. आणि तो भगवंत करुणामय आहे. मग तो आपल्याला जे जे काय आपल्याला भोगायला येतात कर्म, ते कोणत्या काळाला देतात ते पण त्याच्या हातात आहे. म्हणून त्याचं भजन करायला पाहिजे. त्याचं भजन केलं तर आपल्याला काही त्रास नाही. कारण आपल्याला जन्माला घालणारा पण तोच आहे, सांभाळणारा पण तोच आहे आणि नेणारा पण तोच आहे. माया पण त्यानेच रचली आहे. माया रचे परी खचे, ब्रह्म न रचे परी न खचे. बघा, ब्रह्म असतच असे सर्व काळ, आणि सर्व काळ असं परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याचं आपण भजन करत नाही, त्या परमात्म्याचं आपण नामस्मरण केलं नाही, तर आपल्याला जे काय आपल्या वाट्याला येणार आहे, जे कर्म, ज्या कर्माचा भोग येतो आपल्या वाट्याला येणारच आहे. पण आपल्या वाट्याला आल्यानंतर आपल्याकडे नामस्मरण असेल तर आपल्या वाट्याला जर डोंगरा एवढे जर आपले पाप असतील तर आपल्या नामस्मरणातून आपल्याला एक आपल्या अंगावर खडा पडल्याचा आपल्याला काय होईल, भास होईल का, तर आपलं नामस्मरण चालू. म्हणून नामस्मरणाला जास्त महत्त्व आहे. आपलं नामस्मरण मी जास्तीत जास्त नामावर भर देतो बरं का. कारण नाम आहे हाच माणसाला सर्व दुःखाचं निर्दालन करणारा या कलियुगामध्ये एकच आहे, आणि ते म्हणजे नाम. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुग उद्धार हरीच्या नामातून होतो. सगळ्यांना अधिकार आहे बरं का. प्रत्येक जीवाला, प्रत्येक माणसाला अधिकार आहे की भगवंताचं नाम घ्या, त्याला विसरू नका. कारण नामामध्येच शक्ती आहे. जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. नाथ बाबा सांगतात, जेवढी नामापाशी शक्ती, नामाकडे एवढी शक्ती आहे की तिन्ही लोकातली पाप एकत्र केली तरी ती एका क्षणात जळून जातील. आपल्याकडे ते किती पाप असेल, वाल्याकोलीने किती पापं केली होती, 7 रांजण भरेल एवढी पापं, पण एका क्षणार्धात त्याला मोकळा केलं. नारद महर्षी आले आणि क्षणार्धात मोकळं केलं. तसं श्रीगुरू येतात आपल्या जीवनामध्ये आणि क्षणार्धात मोकळे करतात. पण एकदा आपल्या हातातनं आपल्याकडे नामसाधन मिळालं की आपल्या हातातनं पुनश्च आपल्याकडनं त्या पापाची निर्मिती होता कामा नाही. एकदा का आपल्याला नाम मिळालं तर नामाच्या चिंतनातून एका क्षणात आपल्याकडली सगळी पापं जाऊन आपण प्रकाशमान होतो. नामाचा प्रकाश आपल्या आतमध्ये तयार होतो, निर्माण होतो, आणि त्या नामाच्या प्रकाशातून, नामाच्या चैतन्यातून, नामाच्या नाद ब्रह्मातून आपण जर भजन केलं तर आपल्याकडनं झालेली पाप एका क्षणात नाहीशी होतात आणि आपण शुद्ध होतो. आणि एकदा का शुद्ध झालो का आपलं मन गंगेसारखं पवित्र होतो. आणि त्यासाठी सगळ्या ह्या बरं का, बघा किती स्पष्टपणे लिहिले संतांनी, पण आपण त्याचं अध्ययन करत नाही हो. अध्यापन आपण करायला पाहिजे. आपण ह्या संतांना सोडून बाकीचे आता ह्या जगामध्ये कितीतरी असे पंथ निघालेत, काय कामाचे मला सांगा महाराज. एवढं चांगलं सोपं लिहून ठेवलं आहे, सोपा मंत्र परी नेमस्त, साधे बरं का.
तैसे माझे बोलणे सप्रचित असे सांगतात. सोपा मंत्र परी नेमस्त, साध्या औषध परी गुणवंत, तैसे माझे बोलणे सप्रचितच असे, सप्रचितीसहित बोललेले आहेत. प्रचिती येतो आपल्याला. तुम्हाला आम्हाला प्रचिती आली म्हणून तुम्ही हे दबा धरून बसलेले आहे इथे. ज्यांना प्रचिती येत नाही ते निघून जातात. असे कितीतरी साधक आहेत की निघून जातात. का? प्रचिती येत नाही. ते काय करतात माहिती आहे का? ते आपल्या नामाच्या ठिकाणी एकरूप होत नाही. म्हणजे नाम जरी त्यांना दिला तरी त्या ठिकाणी ते हजर राहत नाही. जसं एखाद्या तुकोबारांची गोष्ट सांगतो तुम्हाला नामाच्या बद्दल. तुम्ही करा बरं का ते हे तुमच्याकडनं नामस्मरण सातत्याने निरंतर व्हावं याच्यासाठी संतांनी सगळे प्रयत्न केलेले आहेत. तुकोबारांच्या जीवनामध्ये एकदा नदीमध्ये आंघोळ करायला गेले तुकोबारा आणि त्यांना 3 माणसं भेटली. तुकोबारांनी काय केलं? बोडी मारून त्यांच्या हातात त्यांना काय दिलं? त्या खडे असतात नाही का, काच खडे, ते दिले त्यांच्या हातामध्ये आणि त्यांना सांगितलं की बाबा हे परीस आहे, तुम्ही न्या आणि तुमच्या देव्हाऱ्यामध्ये ठेवा. तिन्ही माणसं घरी गेली. घरी जाताना एकाने रस्त्यालाच फेकून दिला. ते बोलले काय तुकोबाऱ्या वेडा तुक्या, हे काय आपल्या घरातला देवारा काय सोन्याचा होणार? दिलं त्याने टाकून एकाने. दुसऱ्याने परत पुढे गेला, त्याने दुसऱ्याने टाकून दिला. पण एक जो श्रद्धेचा होता, नामावरती बोलतो बरं का मी, जो श्रद्धेचा होता त्याने आपल्या देवाऱ्यामध्ये तो ठेवला. सकाळी उठून बघतो तर त्याचा देवारा सोन्याचा झाला आणि तो बोंबलतच निघाला. सगळ्यांना सांगायला लागला, अरे बाबांनो, माझा देवारा सोन्याचा झाला, माझा देवारा सोन्याचा झाला. त्या 2 साथीदारांना सांगायला गेला. खरंच का? म्हणतो हो. मग ते 2 साथीदार गेले शोधायला. त्यांनी फेकलं इकडे तिकडे. आता मिळेल का मला सांगा? ज्यांनी निष्ठा ठेवली त्याचा देवारा सोन्याचा झाला. ज्यांनी निष्ठा ठेवली त्याचा देहच काय झाला? देहच आपला काय झाला? परमात्मा स्वरूप झाला. ज्याने आपल्या देवाऱ्यामध्ये ते नाम साठवून ठेवलं, साठविलं हरी जेही हृदय मंदिरी, त्यांची संपली येर झार. बघा, हरी आला होता मग काय भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरून देऊरी. हो, ही सगळी नामाची काय आहे? नामाची किमया. आणि तो आपल्या हृदयरूपी मंदिरामध्ये आपण जर त्या नामाला साठवला तर आपला देह वैभवशाली होतो. वैभवशाली म्हणजे ज्ञानसंपन्न होतो. हरीच्या चिंतनातून ज्ञानसंपन्न देह होतो. आणि एकदा का तुमच्याकडे ते आत्मज्ञान आलं की तुम्हाला 84 लक्ष योनीपासून तुम्हाला मुक्ती मिळते. आणि याच देही याच डोळा पाहिन माझ्या मुक्तीचा सोहळा आणि आपल्याला मुक्त होण्याचा सोहळा ह्याच जन्मामध्ये आपल्याला जिवंतपणामध्ये असतानाच करता येतो. परी कोणे काळे कोणे देशे, कोण समय विशेष, हरी कृपा करीतो हे कैसे कोणास कळेना. कोणालाच कळ नाही. भक्तांचे हरावया चित्त, हरी हरी तो त्याचे वित्त. आणि वित्त त्यागे करुणी सुचित, दे विवेकयुक्त वैराग्य. भक्तांचे हरावया चित्त, काय सांगतो? भक्तांचे हरावया चित्त, हरी हरी तो त्यांचे वित्त. आता बघा, तो स्वतःच ब्राह्मण बोलायला लागला की भक्तांचे हरावया चित्त, भक्तांचे हरावया चित्त, हरी हरी तो त्यांचे वित्त. म्हणजे भक्तांचं चित्त आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भक्तांच्याकडे असलेलं वित्त म्हणजे धन काय करतो? धन काय करतो? देव त्याच्यापासून बाजूला करतो. जसं मला धनापासून बाजूला केलं, तो ब्राह्मण म्हणतो, जसं मला धनापासून बाजूला, मला धनाचीच काय होती? लालसा होती. म्हणून काम, क्रोध आणि लोभ ही काय नरकाची दारं सांगितल्यात. ज्यांच्याकडे अति पैसा आहे तो त्यांना घातक आहे. आणि म्हणून इथं नाथ बाबा सांगतात, भक्तांचे हरावया चित्त, चित्त हरून माझ्या भजनामध्ये लावण्यासाठी हरी हरी तो त्यांचे वित्त. बघा, आपल्याला शरीरामध्ये अन्न पचवण्यासाठी पित्त पाहिजे आणि आपल्या भगवंताचं भजन करण्यासाठी चित्त पाहिजे. हो, आणि संसार चालवण्यासाठी वित्त पण पाहिजे. पण वित्त किती पाहिजे? त्याला पण काहीतरी मर्यादा की नाही? पैसा किती असावा आपल्याकडे, धनधान्य किती असावं, ह्याला पण मर्यादा आहे.
आणि ह्या ब्राह्मणाकडे अमाप पैसा, अमाप धन होता आणि तो त्या पैशाची काय होती, त्याला खुमखुमी होती पैशाची त्याला, आणि म्हणून त्याला भगवंतानी काय केलं आहे, त्याच्याकडनं सगळा हरून घेतला आणि त्याला भगवंताच्या मार्गाला आणलं बघा. त्याला भक्ताचे हरावे चित्त हरी हरितो त्याचे वित्त त्यागे करून सुचित दे विवेकयुक्त वैराग्य. आता मला काय केलं त्याने, माझं चित्त भगवंताच्या भजनामध्ये भगवंतानीच लावलं आणि माझं वित्त सगळं काढून घेतलं आणि माझ्याकडे काय केलं, विवेकयुक्त वैराग्य पण मला निर्माण झालं. आणि ते वैराग्य कसं आहे की विवेकयुक्त वैराग्य, नुसतं वैराग्य नाही, विवेक, ज्यातून चांगलं काय वाईट काय, विवेक म्हणजे काय, सार काय असार काय, पाप काय पुण्य काय, स्वर्ग काय नरक काय, खरं काय खोटं काय, हे सगळं दाखवण्याची जी बुद्धी आहे त्याला विवेक म्हणतात. विवेक कशाला म्हणतात, चांगलं काय वाईट काय, सार काय असार काय, पाप काय पुण्य काय, खरं काय खोटं काय, विवेक काय हे आपल्याला ज्या बुद्धिमत्तेतून आपल्याला कळतं, ती बुद्धी आपल्याला हरिबुद्धी, त्याला काय म्हणतात, हरिबुद्धी. एकदा हरीशी एकरूप झालं की आपली हरिबुद्धीच होते आणि त्या हरिबुद्धीतून आपल्याला विवेक कळतो आणि वैराग्य कळतो. बाकी जनरल माणसाला हे कळत नाही का, त्याच्यावर संकट येत नाही, त्यांना वैराग्य नसतो. खाऊन पिऊन परमार्थ असतो का कुठे मला सांगा, खाऊन पिऊन परमार्थ, हो असं परमार्थ कधी असता तर सगळेच लोक ब्रह्म झाले असते जगामध्ये. ऐसे देते विंदान ब्रह्मादिका तर्क जाणं. आता पुढं काय सांगतात, ऐसे घेते देते विंदान ब्रह्मादिका तर्क जाणं, म्हणजे देवाणघेवाण करण्याचे त्यांचे चातुर्य देवांनाही अगम्य आहे. ऐसे घेते देते विंदान ब्रह्मादिका तर्क जाणं, या लागी तो भगवंत पूर्ण त्यासी साही गुण वशवर्ती. देवांनाही का हे बरं का, हे असं जे आहे भगवंताचं चिंतन हे देवांनाही मिळत नाही. म्हणून स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोके आम्हा जन्म भावा, नारायण नामे होऊ जीवनमुक्त. नारायणाच्या नामातूनच जीवनमुक्ती आहे. स्वर्गीचे अमर आहे, इच्छितात की मृत्यू लोकामध्ये यावा आणि मृत्यू लोकामध्ये आपल्याला ताप दुःख कष्ट आले, ज्ञान अग्नी संपर्के कडशिले विवेके पद आले परिपाके आमोदेशी ज्ञानवरा सांगतात. ज्ञान अग्नी संपर्के, ज्ञानाचा अग्नी आपल्या आतमध्ये लागला जातो. कधी ताप आला तर, आपल्याला ताप दुःख कष्ट आले तर ज्ञानरूपी अग्नी आपल्यामध्ये आपोआप लागला जातो. भगवंताची कृपा होते, कारण तो भगवंताचं अखंड नामस्मरण चालू होतो. ज्या वेळेला माणसावर संकट येतात त्यावेळेला माणसाच्या मुखातून अखंड भगवंताचं नामस्मरण चालू होतं. अखंड बरं का, कारण काय, तापला तर माणूस हो. संसार तापे तापलो देवा, करिता सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठवले पाय. म्हणून माणसाला पाय आठवतात भगवंताचे. संसारामध्ये ताप दुःख कष्ट आले तर, अन्यथा नाही बरं का. ज्याला ताप नाही दुःख नाही कष्ट नाही त्याला भगवंताचं नामस्मरण त्याच्या मुखातून कधीच येत नाही. कधी माणसं काय माणसं देवाची पूजाच करत नाही का, ताप दुःख कष्ट नाही. म्हणून दया नाही अनुताप हे त्याचे पूर्वपाप. समर्थ रामदासाने उलट मानलंय की ज्याला अनुताप नाही त्याचं पाप, ज्याला अनुताप आहे त्याचं भगवंताचं भजन चालू असतं अखंड. भगवंताचं भजन कशाने चालू होतं, अनुतापाहून अनुतापातून अनुतापाविन भावाविन देव, न कळे निसंदेह शंकाच घेऊ नका. सांगतात शंका घ्यायची गरजच नाही. ज्याला ताप दुःख कष्ट आले त्याच्या मुखातून नामस्मरण चालू होतं. या लागी तो भगवंत पूर्ण त्याशी साही गुण वशवर्ती. त्याचे अचिंत्यानंत रूप परी मज लागे झाला सकृप, माझे धनेशी निर्सुनी पाप ज्ञानदीप उजरीला. बघा काय सांगतात, त्याचं रूप आहे ना, हे अचिंतनीय आहे की चिंतनाच्या पलीकडची अवस्था आहे ती. आपण ध्यानाला बसतो की नाही की आपल्याला संपूर्ण शरीराचा विसर पडावा लागतो, सगळे चक्र भेदन करून आपल्याला ब्रह्मनादात जावं लागतं. तसंही गरज नाही सांगितली, त्याची पण गरज नाही. त्याचे अचिंतनीय रूप परी मज लागी झाला सकृप. बघा
परंतु माझ्यावर भगवंतांनी कृपा केली. बघा काय सांगतात, ऐका जरा. म्हणून ताप दुःख कष्ट ज्याच्या वाट्याला येतात तो सगळ्यात श्रेष्ठ आहे, लक्षात घ्या. इथे नाथ बाबाला ते सांगायचे की त्याचे चिंतन रूप परी मज लागी झाला सकृप. चिंतनातून पण तो भेटत नाही, पण माझ्यावर त्यांनी कृपा केली. का तर माझ्याकडनं सगळा हरपून माझ्याकडे जे होतं, धन दौलत इस्टेट मुलं बालं सगळी हरून घेतली माझ्याकडनं, आणि माझं आपोआप भजन चालू झालं. माझे धनेशी निरसून पाप ज्ञानदीप उजळला. माझे धनेशी निरसून पाप म्हणजे धनाकडे पाप होता. पाप कोणाकडे आहे हे तेच सांगतात बरं का नाथ बाबा आपल्याला हेच सांगतात की सगळी पाप जे आहेत पृथ्वीमध्ये जे पाप ते धनापाशी सांगतात. नाथ बाबा सांगतात की नाही, पृथ्वीमध्ये जे अनर्थ ते अर्थार्थ उपजते. धनापाशीच पाप आहेत. ज्यांच्याकडे जास्त धन आहे, खूप आहे, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे पापच हे सांगतात. हे आम्ही बोलत नाही बरं का, हे बाबुलनाथ महाराज सांगत नाही, हे नाथ बाबा सांगतात. परत ऐकून घ्या. अर्थ सर्वांगी अनर्थभूत, हे माझे वचन त्रिसत्य. पृथ्वीमध्ये जे अनर्थ तेथे अर्थात उपजती. जे अनर्थ होतात ते पैसा आल्यावरच माणसाकडनं पाप होतो. ज्याच्याकडं आपल्या परिवाराला चालून एवढा पैसा आहे तो पापाच्या मागे लागत नाही. पण ज्यांच्याकडं गडगंज संपत्ती आहे तो सर्व काय करतो, सर्व विषयामध्ये आपलं जीवन व्यतीत करतो, आणि मग अंतकाली खोकला होतो. म्हणजे खंगला प्राणी, समर्थांनी शब्द वापरले, खंगला प्राणी म्हणजे सगळ्या प्रकारचं पाप करून खंगला, देहातली सगळी शिल्लक संपली, खंगला प्राणी असं लिहिलंय. मग असं मला सांगा, आपल्या शरीरातली सगळी शिल्लक निघून गेली, भगवंताचं भजन नाही, भगवंताचं पूजन नाही, मग तो जाणार कुठे? गेला अधोगतीला हो. मग अशी अवस्था होते माणसाची. म्हणून प्रत्येक माणसाच्या वाट्याला काही दुःख ताप कष्ट आलं तर घाबरण्याचं कारण काही नाही, असं आपल्याला या कोणी सांगितलं आहे? नाथ बाबांच्या ह्या उज्जैनी नगरीच्या त्या कंजूस ब्राह्मणाकडून, त्या कंजूस ब्राह्मणाच्या मुखातून वदलेले बोल कोणी आपल्याला नाथ बाबांनी सांगितलेले आहेत. आणि ते खरं आहे बरं का, जे काय आता इथं आपल्याला नाथ बाबांनी सांगितलं आहे. कारण ते नाथ होते, एकच नाथ बरं का, बाकी सगळे अनाथ. एकच नाथ, बाकी सगळे अनाथ. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी हे लिहिलं आहे की शांती आपल्याला हवी असेल, शांती प्रत्येक माणसाला पाहिजे, पण ती शोधून मिळत नाही, ती विकतही मिळत नाही. ती कधी मिळतो? ज्या वेळेला भगवंताची कृपा होते त्यावेळेला. आणि भगवंताची कृपा कधी होतो? तर आपल्याकडलं सगळं ज्या वेळेला जाईल त्यावेळेला आपले भगवंत स्वतःच कृपा करतो. मग आपल्याकडनं गुण पण निघून जातात, रजोगुण तमोगुण सतोगुण तिन्ही निघून जातात. अहंकार तर कुठल्या कुठं पळून जातो, कळत नाही माणसाला. जो माणूस कधी सलाम करत नाही त्याला अनेक प्रकारच्या व्याधी लागला, तो स्वतःहून नमस्कार करतो दुसऱ्याला. विचार करा. म्हणजे असं हे कोणाचं बोल आहेत? हे संतांचे बोल आहेत. संतांनी आपल्याला आपल्या अंतःकरणातून आलेले अनुभव या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संतांनी शास्त्र लिहिली, हे वाङ्मय लिहिले, आणि आम्हाला या संसाररूपी भवसागरातून तरुण जाण्यासाठी नामरूपी जहाजामध्ये आपण बसायला पाहिजे. नामरूपी नौका थोर जेणे तारिले अपार. नामरूपी नौका आहे, त्या नौकेमध्ये आपण बसलो तर आपण इहलोकातून परलोकात जाऊ शकतो. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे.